नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परांडा तालुक्यातील आसू येथे शेतात अफूची शेती उघड. 36 झाडे जप्त, एकावर कारवाई. परांडा तालुक्यातील आसू परिसरातील एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात लपवून केलेली अफूची लागवड पोलिसांनी छापा टाकून उधळून लावलेली आहे. या कारवाईत सुमारे 19,590 रुपये किमतीची अफूची 36 लहान मोठी झाडे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली की मौजे आसू येथील शेतकरी जय जयराम सुबराव जाधव यांनी आपल्या शेतात प्रतिबंधित अफूच्या झाडांची लागवड केली आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित शेतात छापा टाकला. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता मुख्य पिकाच्या कांदा आडोशाला लपून झालेली 36 अफूची झाडे मिळून आली. या झाडांचे एकूण वजन 1 किलो 306 ग्रॅम भरले असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत 19,590 रुपये एवढी आहे. घटनास्थळी भूम विभागाच्या मोबाईल फॉरेन्सिक टीमने भेट देऊन तांत्रिक पुरावे गोळा केलेले आहेत. या धडाकेबाज कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत अमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमाले भूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत आसाराम चोरमाले पोलीस निरीक्षक परांडा, बाळासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक, शिवाजी राऊत पोलीस हवालदार, दिलीप पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सूर्यजित जगदाळे पोलीस कॉन्स्टेबल, साधू शेवाळे सागर सलगर मंडळ अधिकारी, आबासाहेब सरवसे ग्राम महसूल अधिकारी शिंदे आणि पोलीस पाटील इथापे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. सध्या आरोपीविरोधी NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही परांडा पोलीस ठाण्यात सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध अंमली पदार्थ लागवड करणाऱ्यांचे धाबे आणले आहेत. कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परांडा.